India does not follow a strict separation of powers but adopts a system of a check and balance. Discuss this statement with relevant to constitutional provision and judicial interpretation. भारत कठोर कार्यकारी कायदेमंडळ न्यायमंडळ यांचे विभाजन अवलंबवत नाही तर संतुलन आणि अंकुश यांच्या व्यवस्था अवलंबतो. या विधानांचे संबंधित राज्यघटनेतील तरतुदी आणि न्यायालयीन व्याख्यांच्या आधारे चर्चा करा. PYQ आहे, UPSCचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित पहिले समजून घ्या. क्वेश्चन परत एकदा दोनदा वाचा. क्वेश्चनला काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे क्वेश्चनला मित्रांनो? इंडिया डज नॉट फॉलो स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर्स बट अडॉप्ट्स द सिस्टम ऑफ check and balance. Discuss this statement with relevant to constitutional provisions and judicial interpretation. भारत सरकारामध्ये किंवा भारतामध्ये 3 प्रकारचे अंग आहे. कोणते कोणते? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. मग अशा वेळेस ह्या असलेल्या अंगांमध्ये, ह्या ऑर्गन्समध्ये, ह्या सगळ्या असलेल्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये इथं स्ट्रिक्टली सेपरेशन नाहीये. ते एकमेकांना चेक अँड बॅलन्स करत असतात. मग एकमेकांना त्या प्रकारचं काय करत असतात? ते संतुलन करतात आणि अंकुश ठेवतात. तर याचा संदर्भ देता वेळेस आपल्याला राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी आहे की ज्या ह्या दाखवतात की हे संतुलन करत आहे, आणि सोबतच आपल्याकडे कोणत्या सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहे त्याचा संदर्भ द्या. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला दिसतंय. क्वेश्चन कळाला? इंटरप्रिट झाला? तुम्हाला डिकोड करता आला का? दीज आर द मेन गोष्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी फोकस करायच्या आहे. आता याच्यामध्ये लोकस काय असणार आहे? लोकस काय असेल? सत्ता विभाजन. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय? सेपरेशन ऑफ पॉवर. आता फोकस काय करायचं आपल्याला? फोकस काय करायचं आहे? सत्ता विभाजन आणि संतुल आणि अंकुश यांची व्यवस्था कशी भारताने मेंटेन केलेली आहे हे आपल्याला तिथं बघायचं आहे. मग तुम्ही स्ट्रक्चर कसं बनवणार? स्ट्रक्चर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या पाहिजे? तर स्ट्रक्चर मध्ये त्या प्रकारचं असलेलं स्ट्रक्चर नाही आलं वाटतं याच्यामध्ये, ठीक आहे. स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं काय आहे? तुम्हाला इंटरप्रिटेशन किंवा तुम्हाला सगळ्यात पहिले काय सांगायचं आहे? व्हॉट डू मीन बाय चेक अँड बॅलन्स? म्हणजे तुम्हाला संतुलन आणि अंकुश याची असलेली डेफिनेशन तुम्हाला काय करायची आहे? तिथं सांगायची आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला चेक अँड बॅलन्स काय असतं ते तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. सोबतच आपल्या भारत देशामध्ये त्या प्रकारचं सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे सत्ता विभाजन. काय? सत्ता विभाजन. सत्ता विभाजन कशा प्रकारे केल्या जात आहे याच्याबद्दलही तुम्हाला तिथं सांगायचं आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं स्ट्रक्चर ह्या 2 गोष्टीच्या माध्यमातून असेल. आणि तिसरी गोष्ट असेल ती म्हणजे काय की पर्टिक्युलर तुमच्याकडे असलेले काही जजमेंट्स असतील तर त्या जजमेंटचेही नाव तुम्हाला सांगता आले पाहिजे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मग आता या संदर्भामध्ये आपण जेव्हा प्रस्तावना बघतो तर प्रस्तावनेमध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं मी काय केलं? थोडं युनिकनेस आणला. युनिकनेस कसा आणला? तर डॉक्टर BR आंबेडकर सरांचं कोट होतं, ते कोट मी इथं प्रेझेंट केलेलं आहे. मला एक्स्ट्रा मार्क्स कधी भेटणार आहे? ज्यावेळेस मी इंट्रोडक्शन मध्ये वेगळं काहीतरी लिहिणार आहे. सगळेजण सत्ता विभाजन आणि तुमचं चेक अँड बॅलन्स सिस्टीम यावर भाष्य करतील. सगळेजण त्या प्रकारच्या माध्यमातून ह्या गोष्टी सांगतील. परंतु स्टील आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये अशा गोष्टी टाकायच्या आहे की ज्याच्यातून मला अर्धा मार्क हा जास्त कसा भेटेल. मग आता इथं मी काय केलं की पर्टिक्युलर यांच्या संदर्भामध्ये मी असं दाखवलं आहे की आपल्याकडं स्ट्रिक्टली किंवा ज्याला आपण म्हणतोय सत्ता विभाजनाचं एकदमच वॉटर टाईट सेपरेशन नाहीये. आपल्याकडं ओव्हर बॅलन्सिंग आहे. कधी कधी कायदे मंडळ कोणावर भारी होतं? कार्यकारी मंडळावर. कार्यकारी मंडळ कधी कधी कोणावर भारी होतं? कायदे मंडळावर. आणि कधी कधी ज्युडिशरी ह्या दोघांवर भारी होतंय. मग कधी कधी ज्युडिशरीवर पण हे भारी पडतंय कायदे मंडळ. मग अशा पद्धतीने चेक अँड बॅलन्स सिस्टीम आहे. डॉक्टर BR आंबेडकर सरांनी याला काय म्हटलेलं आहे तर प्रॉपरली ऑर्डर्ड स्टेट म्हटलेलं आहे. हा जर शब्द तुमच्या प्रस्तावनेमध्ये येत असेल जेव्हा तुमचं असलेलं सेपरेशन ऑफ पॉवर आणि त्या प्रकारच्या माध्यमातून जर चेक अँड बॅलन्स असेल तर तुम्हाला प्रॉपरली त्या सगळ्या गोष्टीचं असलेलं आन्सरमध्ये हे टाकणं गरजेचंच आहे. कारण की हे शब्द हे तुम्हाला ऑथेंटिक पुस्तकामधूनच भेटणार आहे. येतं लक्षात? हे प्रस्तावना अशा पद्धतीने जर केली तर तुम्हाला त्याचा नक्की काय होऊ शकतो? बेनिफिट भेटू शकतो. कारण की ह्या गोष्टी तुम्हाला टाकणं किंवा ह्या गोष्टीवर भाष्य करणं फार अपेक्षित आहे. स्ट्रक्चर कसं बनवणार आहे? पहिली गोष्ट
संविधानातील तरतुदी दाखवायच्या आहे. कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन कशाच्या बाबतीमध्ये? संतुलन आणि अंकुश, ज्याला आपण काय म्हणतोय चेक अँड बॅलन्स, कशा प्रकारे केल्या जात आहे त्याच्या संदर्भामध्ये संविधानातील तरतुदी सांगायच्या आहे आणि न्यायालयीन काय सांगायचं आहे, निर्णय पण सांगायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, मग तुम्हाला स्ट्रक्चर बनवायला देतोय. या बाबतीमध्ये तुम्ही काय लिहिणं अपेक्षित होतं? जसं मी तुम्हाला सांगितलंय की चेक अँड बॅलन्स सिस्टीम आपल्याला कशा पद्धतीने दाखवायची आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स कोणते कोणते आहे. आपल्या भारत देशामध्ये जर तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं चेक अँड बॅलन्स सिस्टीम दिसत असेल तर ती चेक अँड बॅलन्स सिस्टीम कशा पद्धतीने आहे, तर हे तुम्ही अगदी त्या स्वरूपाच्या 4 जे काही गोष्टी आहे त्या 4 गोष्टींच्या आधारे तुम्ही तिथं मेन्शन करू शकत होतात. एकदम सिंपल मध्ये काय मेन्शन करायचं होतं की कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि यांचं संमिश्र जे काही स्वरूप आहे तर त्या बाबतीमध्ये कशा प्रकारे ते एकमेकांना को रिलेटेड आहे. जसं की फॉर एक्झाम्पल कायदे मंडळाचं काम काय आहे, कायदे बनवणं. कार्यकारी मंडळाचं काम काय आहे, अंमलबजावणी करणं. सिंपल होतं. एग्जीक्यूटिव का वर्क क्या है, एग्जीक्यूट द ऑल द लॉज विच हॅज बीन मेड बाय दी पर्टिक्युलर युअर लेजिस्लेचर. बरोबर आहे. मग अशा वेळेस जर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं नाही तर कार्यकारी मंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात, बरोबर आहे, लोकसभा. मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याच्यावर चर्चा केली जाते, चेक बॅलन्स करतोय आपण. दुसरं बघा बरं, न्यायपालिकेचे कायदे मंडळावर काय आहे, वर्चस्व आहे. जसं की फॉर एग्जाम्पल आपके पास, यस एब्सोल्युटली, जब आपके पास लेजिस्लेचर लॉ बनत आहे, कायदे मंडळ जेव्हा कायदा बनवतो तर कायदा बनवल्यानंतर त्या कायद्याची प्रॉपरली कॉन्स्टिट्युशनॅलिटी चेक करायचं काम कोणाकडे असतं, न्यायव्यवस्थेकडं. आर्टिकल 13 आहे, 13 आहे डेफिनेशन ऑफ लॉ, आर्टिकल 32 आहे, आर्टिकल 226 आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ तुम्ही इथं देऊन हे दाखवू शकत होते की आपल्याकडं कशा प्रकारे ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ते असणार आहे. कायदे मंडळाची न्यायपालिकेवर मर्यादा ऍब्सोल्युटली आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जर तुमच्या असलेल्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या असलेल्या जजेसला काढायचं असेल तर तो इनिशिएट कुठं केला जातोय, संसदेमध्ये. म्हणजे कायदे मंडळ वर्चस्व गाजवतोय कोणावर आहे, बॅलन्सिंग. हे प्रोव्हिजन्स तुम्ही टाकायला पाहिजे होते तिथं, जेणेकरून तुमचं असलेलं प्रॉपरली सगळ्या गोष्टी तिथं एक्झिक्यूट कशा करतोय, सोबतच कार्यकारीची न्यायपालिकेवर काय आहे, नियंत्रण. हे सगळं तुम्ही जर मेन्शन केलं असतं तर प्रॉपरली तुम्हाला हे दाखवता आलं असतं की सत्ता संतुलन आपण कशा पद्धतीने करतोय, अंकुश कसं ठेवतोय. आणि हे सगळे कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन जेव्हा तुम्ही बघतात तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतं की कोणताच ऑर्गन, कोणतंच असलेलं गृह एकमेकांवर इथं भारी पडत नाही, सगळे कसे आहे, बॅलन्सिव्ह आहे. कळालं? हे तुम्हाला त्या प्रकारे तिथं मेन्शन करायचं होतं. पर्टिक्युलर केसेस आहे, त्या केसेस जर तुमचा रेफरन्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकत होते. त्याच्यामध्ये IR क्योहोलोज केस आहे, ती एक फेमस केस होती. RC कुपर होती. त्याच्यानंतर इंदिरा नेहरू गांधी म्हणजे इंदिरा गांधीचं असले वर्सेस राजनारायण केस. ह्या 3 केसेसमध्ये पर्टिक्युलर तुमचं असलेलं चेक अँड बॅलन्स सिस्टीमवर भाष्य केलं गेलेलं आहे. आलं लक्षात? असे भरपूर जर तुमच्याकडे सायटेशन्स असतील, अशा भरपूर प्रकारे जर तुमच्याकडे पर्टिक्युलर काही केस लॉज असतील तर ते केस लॉज पण तुम्ही स्वतः जवळ तिथं मेन्शन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. निष्कर्ष कसा असणार आहे, साहजिकच आहे आपल्याकडं पर्टिक्युलर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अमेरिका आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांसारखं वॉटर टाईट सेपरेशन नाहीये. जसं की तिकडं लेजिस्लेचर काय करतोय आणि पर्टिक्युलर तुमचं एक्झिक्युटिव्ह काय करतंय यांना काही घेणं देणं नाहीये. आपल्याकडं तसं आहे का? नाही. प्रत्येक गोष्ट ही क्रॉस चेक केल्या जाते आपल्याकडं. मग अशा वेळेस जर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली असेल तर त्याचा संदर्भ देता वेळेस एकमेकांवर अंकुश ठेवणं ही व्यवस्था अंमलबजावणीची आहे आणि हे कोणाला प्रारूप आहे, लोकशाहीला. अशा प्रकारचा शब्द टाकून तुम्ही इथं पर्टिक्युलर निष्कर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करू शकतात. समजतंय? हे अंडरस्टँड होतंय? मग अशा पद्धतीने जर तुम्ही निष्कर्ष लिहिला तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतंय, आउटपुट भेटतंय. किंवा तुम्ही याच्यामध्ये हे पण करू शकत होते, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं असलेलं जेवढी पण काही व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये सत्ता संतुलन केल्या जाते, रिसेंटली जर काही केसेस असेल त्या केस लॉचा लगेच तुमच्याकडे मेन्शन होणं गरजेचं आहे की अशा प्रकारे आपण बॅलन्सिव्ह करतोय. जसं की काल परवाचा जजमेंट आलेलं, कालचं जजमेंट आलेलं आहे. येस, ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी गव्हर्नरच्या बाबतीमध्ये, गव्हर्नरच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये डिसिजन घेण्यामध्ये, असेंट देण्यामध्ये मेन्शन करा तिथं सत्ता संतुलनच आहे ना, याच्यामध्ये बॅलन्सच होतोय ना. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करणं अपेक्षित आहे. कळालं मित्रांनो? निष्कर्षामध्ये तुम्ही ह्या गोष्टींचाही वापर करू
शकतात. समजतंय? अंडरस्टँड होतंय? चलो आगे.